हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत प्लेस व्हॅल्यू अँड फेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यूला मराठीत म्हणतात स्थानिक किंमत आणि फेस व्हॅल्यूला मराठीत म्हणायचं असतं दर्शनी किंमत. मग ती काढायची कशी ते आपण पाहूया. बघा, एक संख्या आपल्याला दिली जाते आणि त्या संख्येमध्ये एका अंकाला अंडरलाईन असते. तर ज्या अंकाला अंडरलाईन आहे त्या अंकाची आपल्याला प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू विचारली जाते. मग यामध्ये काय करायचं, इथं बघा 2 ला अंडरलाईन आहे, म्हणजे 2 ला अंडरलाईन आहे. आपण काय करायचं, हा 2 इथे लिहायचा आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत, 2 अंक आहेत, म्हणजे 2 झिरो लावायचे. तर ही झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आणि त्याची फेस व्हॅल्यू म्हणजे ती जेवढा आहे तोच अंक जसा तसा मांडायचा, ती झाली त्याची फेस व्हॅल्यू. म्हणजे स्थानिक किंमत ही त्याच्या स्थानावरून ठरत असते, त्याच्या प्लेसवरून ठरत असते. तर फेस व्हॅल्यू ही त्याची ऍक्च्युअल जी व्हॅल्यू आहे त्यावरून ठरत असते. पाहूया पुढे. तर बघा, हा 7 आहे, इथं म्हणजे 7 ला अंडरलाईन केलेली आहे. तर 7 लिहायचा आणि त्याच्या पुढे 2 अंक आहे, म्हणजे 2 झिरो लावायचे. तर 700 ही झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आणि मग फेस व्हॅल्यू किती असेल, ती आहे 7च. म्हणून मग त्यानंतर इथे बघा, इथे आहे समजा हा डिजिट आहे, या पद्धतीने आपण मोजू शकतो. बघा, हा अंक कोणता आहे, 32,454. तर यामध्ये 5 ला अंडरलाईन केलेली आहे. तर 5 लिहायचा आणि त्याच्या पुढे 1 अंक आहे, म्हणजे 1 झिरो लावायचा. तर 50 ही झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आणि फेस व्हॅल्यू काय असेल, तर फेस व्हॅल्यू म्हणजे तो 5 अंक ॲज इट इज. त्यानंतर मग या ठिकाणी 5 ला अंडरलाईन केलेली आहे. तर हा जो 5 आहे हा तुम्ही सोडवायचा आहे, स्वतः सोडवायचा. थँक्यू.